Hello everyone, welcome to the next lecture of corporate law. In last lecture we had discussed about steps of altering a memorandum of association, and today we will discuss about the contents while altering the memorandum of association. So असे कोणते कंटेंट्स आहेत जे मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, तर मेमोरंडम ऑफ असोसिएशनला तुम्हाला चेंज करताना तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की हे खालील मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येऊ शकतात. मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या पलीकडे म्हणजे त्याच्यामध्ये लिहिलेल्या नियमाच्या पलीकडे कोणताही व्यक्ती कंपनीमधील त्याच्या कामाला पूर्ण करू शकत नाही. त्याला जर कंपनीमध्ये कोणतंही काम करायचं असेल तर त्याला जे पॉवर्स भेटतात, त्याला जे अथॉरिटीज भेटतात, हे मेमोरंडम ऑफ असोसिएशनमुळे भेटतात. आणि बऱ्याचदा असं होऊ शकतं की जे मेमोरंडममध्ये लिहिलेले नियम आहेत त्या नियमामध्ये काही ना काहीतरी बदल करण्याची गरज पडते. त्याच्यामधील जे कंटेंट्स आहेत, जे चेंजेस आपण करू शकतो, त्याची सिस्टमॅटिक प्रोसिजर आपण बघितली की चेंजेस कशा प्रकारे करू शकतो. त्याच्या स्टेप्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितल्यात. आज आपण बघूयात की असे कोणकोणते कंटेंट्स आहेत ज्याच्यामध्ये चेंजेस करता येऊ शकतात किंवा मॉडिफिकेशन करता येऊ शकतात. त्यामध्ये पहिला आहे चेंज ऑफ नेम. एनी चेंज इन नेम ऑफ अ कंपनी शॅल सब्जेक्ट टू सबसेक्शन 2 and 3 of section 4 which we have discussed in earlier post here under headline name of company. ठीक आहे, कंपनीबद्दल आपण जेव्हा डिस्कशन करत होतो तेव्हा आपण बघितलं होतं की कोणतेही चेंज करायचं असेल नावामध्ये वगैरे, ठीक आहे, तर त्याची एक सिस्टमॅटिक प्रोसिजर आहे. एनी सच चेंज ऑफ नेम शॅल हॅव इफेक्ट ओनली आफ्टर अप्रुव्हल ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इन रायटिंग. जर एखाद्या कंपनीच्या नावामध्ये चेंजेस करायचे असतील तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर सेंट्रल गव्हर्नमेंटची रिटर्नमध्ये परमिशन लागेल. ठीक आहे, दिस अप्रुव्हल इज नॉट रिक्वायर्ड इन केस ऑफ कन्व्हर्जन ऑफ कंपनी फ्रॉम वन क्लास टू अनदर. पण समजा कंपनीचा क्लास चेंज करायचा आहे, म्हणजे समजा पब्लिक लिमिटेड कंपनी आहे त्याला प्रायव्हेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तिला 1% कंपनीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागत नाही. परंतु नावामध्ये चेंज करायचं असेल काही तर त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन तुम्हाला लागेल. इन केस ऑफ चेंज इन नेम द रजिस्टर शॅल एंटर रिप्लेस न्यू नेम फॉर ओल्डर नेम इन इट्स रजिस्टर अँड शॅल इश्यू फ्रेश सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन. मग तुम्हाला जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन भेटते रायटिंगमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंट परमिट करते की येस यू कॅन चेंज युअर कंपनीज नेम, तो जो सर्टिफिकेट आहे, तो जो डॉक्युमेंट आहे, तुम्हाला रजिस्ट्रारकडे सबमिट करावं लागेल. मग रजिस्ट्रार त्या डॉक्युमेंटला चेक करेल आणि त्यानंतर रजिस्ट्रार तुम्हाला ह्या कंपनीचं नाव बदलण्याची परमिशन देईल. आणि त्यानंतर तुम्हाला एक नवीन सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, तुम्हाला नवीन एक सर्टिफिकेट बनवून देईल जे सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन असेल. आणि तो फ्रेश सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन हा तुमचा नवीन सर्टिफिकेट असेल. दुसरा आहे शिफ्टिंग ऑफ रजिस्टर्ड ऑफिस फ्रॉम वन स्टेट टू अनदर. नाउ शिफ्टिंग ऑफ रजिस्टर ऑफिस फ्रॉम वन स्टेट टू अनदर. एनी अल्टरेशन रिलेटिंग टू प्लेस दॅट इज स्टेट ऑफ रजिस्टर ऑफिस शॅल टेक इफेक्ट ओनली आफ्टर अप्रुव्हल ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. परत तुम्हाला जर एखाद्या रजिस्टर ऑफिसची म्हणजे एखाद्या कंपनीचं रजिस्टर ऑफिस तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी परत सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागते. सेंट्रल गव्हर्नमेंट शॅल डिस्पोज ऑफ द ॲप्लिकेशन फॉर अप्रुव्हल ऑफ शिफ्टिंग ऑफ रजिस्टर्ड ऑफिस फ्रॉम वन स्टेट टू अनदर विदिन 60 days. तर 60 दिवसाच्या आत तुम्ही अप्लाय केल्यापासून 60 दिवसाच्या आत सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्या कंपनीचं रजिस्टर ऑफिस तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात चेंज करण्यासाठी 60 दिवसाच्या आत परमिशन देईल. दिस अल्टरेशन शुड हॅव कन्सेंट ऑफ द क्रेडिटर्स, डिबेंचर होल्डर्स अँड अदर पर्सन कन्सर्न विथ द कंपनी. मग कंपनीचे जे शेअर होल्डर्स असतील किंवा क्रेडिटर असतील ज्यांनी कंपनीमध्ये पैसा लावलेला आहे किंवा डिबेंचर होल्डर्स असतील, ह्यांची रिटर्न परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल. हे रजिस्टर ऑफिस चेंज करण्याच्या अगोदर क्रेडिटर्सची, डिबेंचर होल्डर्सची, शेअर होल्डर्सची, जे कंपनीमध्ये इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची तुम्हाला रिटर्नमध्ये परमिशन घ्यावी लागेल.
लेखी परमिशन ज्याला आपण म्हणतो. कंपनी शुड हॅव मेड सफिशियंट प्रोव्हिजन फॉर द डिस्चार्ज ऑफ ऑल द डेब्ट्स अँड ऑब्लिगेशन ऑर ॲडिक्वेट सिक्युरिटी शुड हॅव बीन प्रोव्हाइडेड फॉर सच डिस्चार्ज. मग हे क्रेडिटर्सबद्दल किंवा जे कंपनीचे शेअर होल्डर्स आहेत ते तर ओनरच आहेत कंपनीचे, पण इन्व्हेस्टर्स असतील कंपनीचे किंवा अदर जे पर्सन आहेत ज्यांचा पैसा कंपनीने देणं आहे, मग कंपनीला हे स्टेट बदलण्याच्या अगोदर रजिस्टर ऑफिस एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये घेऊन जाण्याच्या अगोदर कंपनीला स्पेशल प्रोव्हिजन्स बनवावे लागतील की उद्या जर या लोकांचा पैसा द्यायची वेळ आली तर सफिशियंट पैसा कंपनीकडे आहे का, हे सुद्धा त्या कंपनीला चेक करावं लागेल आणि त्यानंतरच कोणत्याही कंपनीला रजिस्टर ऑफिस चेंज करण्याची परवानगी भेटेल. It is not clear what will happen in case of pendency of such application beyond the statutory period of 60 days. A certified copy of such order central government approving the alteration shall be filed with the company by the company with the register. ठीक आहे. तर या 60 दिवसाच्या पलीकडे वेळ लागला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून परमिशन भेटायला, तर त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन आहे हे एक्झॅक्ट क्लिअर नाही आहे. परंतु एवढं नक्की आहे की तुम्हाला जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन भेटेल की तुम्ही नाव चेंज करू शकतात किंवा तुमचं रजिस्टर ऑफिस चेंज करू शकतात, मग तो जो कन्सेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तो जो लेटर तुम्हाला भेटला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, त्याची एक कॉपी तुम्हाला रजिस्ट्रारला द्यावी लागेल, ज्यामुळे रजिस्ट्रार तुम्हाला परमिशन देईल की तुम्ही तुमचं रजिस्टर ऑफिस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट करू शकतात. अल्टरेशन ऑफ लायबिलिटी क्लॉज. ठीक आहे. अल्टरेशन ऑफ लायबिलिटी क्लॉजमध्ये काय सांगते बघा. द लायबिलिटी क्लॉज कॅन नॉट बी अल्टर्ड टू मेक द लायबिलिटी ऑफ अ मेंबर्स अनलिमिटेड. तर लायबिलिटीचं क्लॉजचा वापर तुम्ही तुमच्या मेंबर्सची लायबिलिटी अनलिमिटेड, म्हणजे उद्या जर कंपनीचं करोडोचं नुकसान झालं तर मेंबर्सची पर्सनल सुद्धा प्रॉपर्टी जप्त केली जाऊ शकते. अशा प्रकारची अनलिमिटेड लायबिलिटी ही तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला लायबिलिटी क्लॉजमध्ये हा चेंज करता येणार नाही. बट इफ ऑल मेंबर्स आर ॲग्री and if article permits the liability of all directors or any of the directors can be altered. पण जर तुमचा आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये तुम्ही असं काही मुद्दा नमूद केलेला असेल किंवा सगळे मेंबर्स हे तयार असतील लायबिलिटी अनलिमिटेड घ्यायला, तर जे डायरेक्टर्स आहेत कंपनीचे किंवा हायर अथॉरिटीज आहेत कंपनीचे, जे मॅनेजर वगैरे आहेत कंपनीचे, त्यांची लायबिलिटी तुम्ही अनलिमिटेड करू शकता. त्या डायरेक्टर्सची लायबिलिटी तुम्ही अनलिमिटेड करू शकतात, फक्त डायरेक्टर्सची, पण त्यांची रिटर्नमध्ये परमिशन असेल तरच. अ स्पेशल रिझॉल्युशन मस्ट बी पास्ड फॉर दिस पर्पज. आणि त्यासाठी तुम्हाला एक स्पेशल रिझॉल्युशन पास करावं लागेल. इन केस ऑफ हाऊएव्हर द लायबिलिटी ऑफ द पर्सन होल्डिंग ऑफिस ॲज अ डायरेक्टर or मॅनेजर बिफोर सच अल्टरेशन शॅल नॉट बी मेड अनलिमिटेड अंटिल द एक्सपायरी ऑफ हिज प्रेझेंट टर्म. मग एखादा डायरेक्टर ऑलरेडी अपॉइंट केलेला आहे तुम्ही, त्याचा अजून कालावधी राहिला आहे कंप्लीट व्हायचा, तर त्याच्या अगोदर तुम्हाला त्याची लायबिलिटी अनलिमिटेड करता येणार नाही. जेव्हा नेक्स्ट टर्म येईल त्याला किंवा नेक्स्ट डायरेक्टर्स जेव्हा येतील तेव्हा फ्रेश डायरेक्टर्सला तुम्ही त्यांची लायबिलिटी तुम्ही अनलिमिटेड करू शकतात. मग ज्यांना ॲक्सेप्ट करायचं डायरेक्टरशिप ते करतील, ज्यांना नाही करायचं ते नाही करतील. परंतु जर सध्याच्या डायरेक्टर्सची लायबिलिटी तुम्ही अनलिमिटेड केलात आणि त्याचा जर कालावधी राहिला तर हा त्याच्यासोबत अन्याय होऊ शकतो. त्यामुळं त्याचं टेन्युअर संपत नाही तोपर्यंत त्याची लायबिलिटी तुम्ही डायरेक्ट अनलिमिटेड करू शकत नाहीत मेमोरंडममध्ये चेंजेस करून. हां, पण तो जर तयार असेल अनलिमिटेड लायबिलिटी घ्यायला तर त्याची रिटर्नमध्ये परमिशन घ्या. रिटर्नमध्ये परमिशन घेतल्यानंतर तुम्ही त्याची लायबिलिटी बदलू शकतात, त्याची लायबिलिटी अनलिमिटेड करू शकतात, जर तो डायरेक्टर स्वतः तयार असेल अनलिमिटेड लायबिलिटी घ्यायला तरच फक्त. अल्टरेशन ऑफ ऑथराइज्ड कॅपिटल. अ कंपनी सिकिंग टू इश्यू शेअर्स बाय वे ऑफ प्रायव्हेट प्लेसमेंट और राईट इश्यू और बाय वे ऑफ अदर प्रिस्क्राइब्ड मेथड्स हॅज अ चेक ऑफ ऑथराइज्ड कॅपिटल. As the issue cannot exceed amount of authorized capital, thus in view of above, company may alter authorized capital. बघा, authorized capital म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कॅपिटल विच यू कॅन कलेक्ट फ्रॉम द पब्लिक. लोकांकडून तुम्ही जास्तीत जास्त किती पैसा घेऊ शकतात ही एक लिमिट ठरवलेली आहे.
त्या लिमिटच्या वर कंपनी मार्केटमधून पैसा घेऊ शकत नाही. मग कंपनीला वाटतं की कंपनीला पैशाची जास्त गरज आहे, कंपनीला समजा फायनान्शियल अडचणी असतील किंवा कंपनीला कंपनीचा विस्तार करायचा असेल, त्याचं एक्सपान्शन करायचं असेल, पण पैसा नाही आहे. आता कंपनी रजिस्टर करतानाच तुम्ही त्याची ॲथॉराइज्ड कॅपिटलची लिमिट ठरवली होती. तुम्हाला तेव्हा वाटलं होतं की समजा एक 5 करोड रुपये मोर दॅन इनफ आहेत, आपण त्याच्यापेक्षा पलीकडं मार्केटमधून पैसा घेणार नाहीत. आज कंपनी मोठी करायची आहे तुम्हाला, आज अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडं, पण तुम्ही 5 करोडपेक्षा जास्त पैसा घेऊ शकत नाहीत, कारण की मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये तुम्ही मॅक्झिमम किती पैसा घेणार आहात हे लिहून ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. तुमचं ॲथॉराइज्ड कॅपिटल तुम्हाला वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर तुम्ही मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये चेंजेस करू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉलो करावी लागेल, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती. नेक्स्ट आहे चेंज इन ऑब्जेक्ट क्लॉज. आता चेंज इन ऑब्जेक्ट क्लॉज म्हणजे काय? अ कंपनी मे चेंज इट्स ऑब्जेक्टिव्ह ॲज एनरिच्ड इन इट्स MOA, म्हणजे दर्शवल्याप्रमाणे, जसं मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये दर्शवलेले आहेत. जेव्हा मेमोरंडम ऑफ असोसिएशन स्टार्टिंगला बनवण्यात आला होता तेव्हा त्याच्यामध्ये काही उद्देश लिहिले होते कंपनीचे. आता त्याच्यामध्ये मुख्य उद्देशमध्ये चेंजेस करायचे. Accordingly, any alteration of MOA with respect to the objective of company is permitted through special resolution. म्हणजे आता तुम्हाला जर मेमोरंडम ऑफ असोसिएशनमधील उद्देश जे आहेत कंपनीचे, ते उद्देश बदलायचे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी स्पेशल रिझोल्युशन पास करून घ्यावं लागेल सगळ्या मेंबर्ससाठी. However, Section 13 restrict the changes in object of company which has raised money from public through prospectus and still has any unlisted amount out of the money so raised unless a special resolution is passed by the company and the details of such a resolution shall be published in one vernacular language. आता समजा कंपनीने मार्केटमधून पैसा उचललेला आहे, कंपनीने मार्केटमधून शेअर्स, डिबेंचर्स वगैरे इश्यू करून मार्केटमधून पैसा पब्लिकचा घेतलेला आहे. अजूनही तो पैसा पूर्ण युटिलाइज नाही झाला आहे, अनयुटिलाइज्ड आहे. आणि जर कंपनीचे उद्देश कंपनीला बदलायचे असतील, अजून लोकांचा पैसा कंपनीने घेऊन ठेवलेला आहे, तो पैसाही कंपनीने पूर्ण यूज केला नाही आहे, मग आज कंपनी त्याचा ऑब्जेक्टिव्ह बदलते आहे, त्याचा मुख्य उद्देशच बदलते आहे. मग लोकांनी जो पैसा कंपनीमध्ये लावला होता तो त्याचे उद्देश वाचूनच लावला असेल, कंपनीचं उद्देश जे आहे. आणि आज कंपनी सडनली पैसा घेऊन उद्देश चेंज करते, तर कंपनीला काय करावं लागेल? अशा परिस्थितीमध्ये एक स्पेशल रिझोल्युशन पास करावं लागेल. आणि हे स्पेशल रिझोल्युशन जे पास झालेलं आहे ह्याची माहिती एखाद्या वर्नॅक्युलर लँग्वेजेस, म्हणजे समजा महाराष्ट्र असेल तर मराठीमध्ये, गुजरात असेल तर गुजरातीमध्ये, तमिळनाडू असेल तर तमिळ भाषेमध्ये, कर्नाटक असेल तर कन्नड भाषेमध्ये, राजस्थान असेल तर राजस्थानी भाषेमध्ये, तर अशा प्रकारच्या त्या राज्याच्या भाषा असणाऱ्या पेपरमध्ये, त्याच्यानंतर त्यांच्या वेबसाईटवर आणि एका इंग्लिश न्यूजपेपरमध्ये हे जे स्पेशल रिझोल्युशन पास केलेलं आहे ह्याची माहिती द्यायला हवी, जेणेकरून ज्या लोकांनी कंपनीमध्ये पैसा लावलेला आहे आणि तेव्हाचा उद्देश वेगळा होता आणि आज कंपनी उद्देश बदलते आहे, तर लोकांना पैसा जर ठेवायचा असेल तर ते कंपनीमध्ये ठेवतील, नाहीतर ते त्यांचा पैसा विड्रॉसुद्धा करू शकतात. तर हे चेंजेस करण्यासाठी, ऑब्जेक्टिव्हमध्ये चेंजेस करण्यासाठी कंपनीला ह्या प्रकारची प्रोसिजर फॉलो करावी लागेल. चेंज इन सिच्युएशन क्लॉज. द प्रोसिजर फॉर अल्टरिंग सिच्युएशन क्लॉज कॅन बी स्टडीड अंडर फॉलोइंग हेड्स. ठीक आहे, आता सिच्युएशनमध्ये चेंजेस करायचे. नंबर 1 आहे चेंज ऑफ रजिस्टर ऑफिस इन द सेम टाउन ऑर विलेज. तर रजिस्टर ऑफिस जे आहे कंपनीचं ते त्याच गावामध्ये किंवा त्याच शहरामध्ये, फक्त एरिया बदलायचा आहे रजिस्टर ऑफिसचा. द मेयर रिझॉल्युशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर इज इनफ फॉर द चेंज. तर त्यासाठी फक्त एक रिझॉल्युशन सगळ्या डायरेक्टरसोबत पास करणं गरजेचं आहे. आणि नोटीस ऑफ द चेंज इन शुड बी
फिल्ड विथ द रजिस्टर विदिन 30 days ऑफ चेंज. आणि 30 दिवसाच्या आत जेव्हापासून ती बोर्ड मीटिंग झाली आहे, स्पेशल रिझॉल्युशन पास करून झाले, तेव्हापासून 30 दिवसाच्या आत तो रिझॉल्युशन रजिस्ट्रारकडे सबमिट करणं गरजेचं आहे. आणि तर आपण त्या कंपनीचे जे काही ऑफिस आहे ते चेंज केलं असं म्हणू शकतो. पण जर ऑफिस गावातल्या गावातच चेंज केलं जात असेल, एका शहरातून त्याच शहराच्या एखाद्या दुसऱ्या एरियामध्ये चेंज केला जात असेल, तर त्याला अल्टरेशन इन मेमोरंडम म्हणू शकत नाहीत. कारण की फक्त गावातल्या गावात जर ऑफिस चेंज झाला तर ह्याच्यानं फारसा फरक कंपनीवर पडत नाही. चेंज ऑफ रजिस्टर ऑफिस फ्रॉम वन प्लेस टू अनदर विदिन स्टेट. पण जर चेंज एकाच राज्यातील वेगवेगळ्या शहरामध्ये झाला असेल तर काय करू शकतं? अ कंपनी कॅन चेंज द प्लेस ऑफ रजिस्टर ऑफिस फ्रॉम वन प्लेस टू अनदर विदिन द स्टेट इफ द रिजनल डायरेक्टर कन्फर्म्स इट. तर यावेळेस तुम्हाला रिजनल डायरेक्टरची परमिशन घ्यावी लागेल. जर त्याने होकार दिला तर तुम्ही त्या राज्यातील एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये तुमचं ऑफिस टाकू शकतात, बदलू शकतात. कन्फर्मेशन शॅल बी कम्युनिकेटेड टू द कंपनी विदिन 4 weeks. मग हे जे कन्फर्मेशन आहे रिजनल डायरेक्टरकडून, हे 4 आठवड्याच्या आत कंपनीला भेटून जाईल. कंपनी शॅल देन फाईल विथ द रजिस्टर सर्टिफाईड कॉपी ऑफ कन्फर्मेशन बाय द रिजनल डायरेक्टर. आणि मग रिजनल डायरेक्टरने दिलेल्या परमिशननुसार तो जो कागद आहे तो कागद कंपनीला रजिस्टर ऑफिसला द्यावे लागेल. विदिन 2 months फ्रॉम द डेट ऑफ कन्फर्मेशन टुगेदर विथ अ प्रिंटेड कॉपी ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन अल्टर्ड. मग 2 महिन्याच्या, ठीक आहे, विदिन 2 months फ्रॉम द डेट ऑफ कन्फर्मेशन, 2 महिन्याच्या आत, कन्फर्मेशन भेटल्यापासून 2 महिन्याच्या आत एक प्रिंटेड कॉपी मेमोरंडम ऑफ असोसिएशनची चेंजेस झालेली तीसुद्धा रजिस्ट्रारकडे सबमिट करावी लागेल. आणि मग रजिस्ट्रार त्या कंपनीला 1 महिन्याच्या आत ते सगळे कॉपी आणि रिजनल डायरेक्टरचं कन्सेंट भेटल्यानंतर तिथून 1 महिन्याच्या आत कंपनीला रजिस्टर ऑफिस त्याच राज्यातील फक्त वेगळ्या शहरामध्ये शिफ्ट करण्याची परवानगी देईल. अल्टरेशन इन सबस्क्रिप्शन. सबस्क्रायबर टू मेमोरंडम शुड बी द सेम ॲज अ प्रोमोटर्स डायरेक्टर्स स्टेटेड अप फ्रॉम 1A. In case of such change in subscriber revise from 1A and to remove subscriber obtain no objection letter from such subscriber. ठीक आहे. तर सबस्क्रायबर मध्ये चेंजेस करायचे असतील तर काय करावं लागेल? द सबस्क्रायबर रिवाइज फ्रॉम फॉर्म 1A. तर सबस्क्रायबरला फॉर्म 1A हा घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले ते मेन्शन करावे लागतील. अँड एखाद्या सबस्क्रायबरला जर रिमूव्ह करावं लागेल तर त्याच्यासाठी त्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला घ्यावं लागेल. तर या प्रकारे आपण कंपनीचे मेमोरंडम ऑफ असोसिएशनला अल्टर किंवा मॉडिफाय करू शकतो. तर इथं हा आपला पॉईंट संपतो. थँक्यू व्हेरी मच.